स्वप्नील शिवराज केंद्रे आहे. मी जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्ड आहे. तर आज संभाजीनगरमध्ये JMC आपली जी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे घाटी, त्यामध्ये आपली स्टेट लेवल कॉन्फरन्स झाली आहे, जी आयोजित केली आहे मार्डकॉनने. म्हणजे मार्ड ही संघटना आहे वैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत त्यांची, आणि MUHSच्या अंतर्गत ही कॉन्फरन्स पार पडलेली आहे. MUHS युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंतर्गत. तर ही कॉन्फरन्स आपली इनोव्हेशन आणि रिसर्चसाठी असते. म्हणजेच जे तिसऱ्या वर्षाचे मुलं असतात त्यांना जे एक्झामसाठी लागणारे जे इम्पॉर्टंट प्रमाणपत्र असतात, म्हणजे पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, ACLS, BLS आणि GLP हे वर्कशॉप असतात. म्हणजे एक डॉक्टर होण्यासाठी जे तुम्हाला कागदपत्रे लागतात आणि जे सर्टिफिकेशन लागते, जे MUHSच्या पात्रतेमध्ये बसते, ते सर्टिफिकेट या कॉन्फरन्सद्वारे आम्ही प्रदान करत असतो. त्यासाठी आपले जे MUHSचे चान्सलर आहेत त्यांनी आम्हाला ही परमिशन दिलेली आहे. जे कंट्रोल ऑफ एक्झामिनर आहेत त्यांनी आम्हाला ह्याची परमिशन दिलेली आहे, त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. तसेच डॉक्टर शिवाजी सुक्रे सर, त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये हे करायची परमिशन दिल्यामुळे आम्ही हे करू शकलो. प्रथमतः छत्रपती संभाजीनगरमध्ये ही कॉन्फरन्स होत आहे. ही तिसरी कॉन्फरन्स आहे, थर्ड कॉन्फरन्स आहे. मागच्या 2 वर्षी ही मुंबई आणि नागपूरला झाली होती. यावर्षी प्रथमतः संभाजीनगरमध्ये होती. यामध्ये 650+ रजिस्ट्रेशन झाले होते आणि जे आपले ACLS आणि BLS आहे त्याला ऑलमोस्ट 300 मुलं आलेले होते, म्हणजे वर्कशॉप करण्यासाठी. काय म्हणले? जे आपण सर्टिफिकेट आपल्याकडे 3-4 प्रकारचे होते, जसे की पोस्टर प्रेझेंटेशन आणि पेपर. ज्यांनी पोस्टर आणि पेपर प्रेझेंट केले, म्हणजे आमच्याकडे 400 लोकांनी पोस्टर आणि पेपर प्रेझेंट केले. तसेच ACLS आणि BLS वर्कशॉप हे 300 लोकांनी अटेंड केले. तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही ते सर्टिफिकेट दिले. विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करतो की अशा ज्या कॉन्फरन्स आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. कारण ही जी स्टेट कॉन्फरन्स आहे यामध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण, तसेच जी ACLS आणि BLS जे गरजेचे जे वर्कशॉप असतात ते तुम्हाला यामध्ये मिळतात. तर जेव्हा पण अशा कॉन्फरन्स होतात तर तुम्ही आवर्जून सहभागी व्हायला पाहिजे. माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे, जनरल सेक्रेटरी आणि ऑर्गनायझर मार्डकॉन 2026. चैतन्य ढवरे, मार्ड अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर. आपल्या इथे प्रथमच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण एक स्टेट कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली, मार्डकॉन ही रेसिडेंट डॉक्टर ऑर्गनायझेशनची सर्वात मोठी स्टेट कॉन्फरन्स असते. याच्यामध्ये जवळपास 36 वैद्यकीय शासकीय विद्यालयातले विद्यार्थी, रेसिडेंट डॉक्टर्स प्लस प्रायव्हेट रेसिडेंट इन्स्टिट्यूटमधले पण रेसिडेंट डॉक्टर्स आपल्याबरोबर सहभागी होतात. त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे कोर्सेस, वर्कशॉप्स हे राबवतो. त्याच्यामध्ये आपण GCP GLP नावाचं सर्टिफिकेशन कोर्स असतो, BLS ACLS नावाचा कोर्स असतो. त्यानंतर पेपर पोस्टर प्रेझेंटेशन म्हणजे रिसर्च पेपर जो असतो, जो प्रत्येक रेसिडेंट डॉक्टरच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये त्यांना करावा लागतो, त्याला बोलतो आपण संशोधन. ते आपण प्रेझेंट करत असतो. त्याला आपल्याला जज करण्यासाठी आपले रिस्पेक्टेड फॅकल्टीज असतात, ट्रेन जे आपले टीचर्स असतात, ते आपल्याला त्या जज करतात त्या पेपर्सला. त्याच्याबरोबर आपण विविध प्रकारचे वर्कशॉप पण या आपण कॉन्फरन्समध्ये घेतलेली आहे. जसं की कॅन्सरचा वर्कशॉप झालेला आहे, त्याच्यामध्ये कर्करोगविषयीची माहिती, आपल्या संभाजीनगरमधलं जे कर्करोग रुग्णालय आहे त्याच्या विषयकची माहिती लोकांपर्यंत पोचते. परत आमचे जे डॉक्टर्स आहेत त्या फॅकल्टीपर्यंत जे पोचते, अशा प्रकारची ही पूर्ण स्टेट लेवल कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये आमची पूर्ण सेंट्रल मार्डची पूर्ण टीम, परत आमच्या लोकल मार्डची जेवढी टीम आहे, यांनी सगळ्यांनीच एकत्रित येऊन या कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले डिग्निटरीज, आमचे माननीय डॉक्टर शिवाजी सुक्रे सर, आणि परत आमच्या डॉक्टर भट्टाचार्य मॅडम आणि सर्व आमचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये या कॉन्फरन्सला पार पाडण्यासाठी मदत केली. तसेच आपले जे इकडचे माननीय मंत्री, पालकमंत्री डॉक्टर मिस्टर शिरसाट साहेब यांचाही याच्यामध्ये खूप योगदान आहे. त्यांनी आम्हाला कॉन्फरन्ससाठी आम्हाला पूर्ण धीर देऊन आमचं मनोबल वाढवलं. अतुल सावे साहेब यांनी आमचं मनोबल वाढवलेलं आहे. बरं, विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? विद्यार्थ्यांना आता आमच्याकडे जे विद्यार्थी आले यांची आता काही महिन्यामध्येच एक्झाम आहे, त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट कोर्सेस ही खूप महत्त्वाचे होते. अधिक त्यांचा जे अभ्यास आहे त्याच्यासाठी मला त्यांना फक्त बेस्ट ऑफ लक द्यावं वाटेल. धन्यवाद. आम्ही डॉक्टर राजेश्री सोनवणे, प्रोफेसर ॲनेस्थेशिओलॉजी, सुपर स्पेशालिटी ब्लॉक. आज इथे आपण मार्डकॉन 2026साठी आलेलो आहोत.
तर ही जी कॉन्फरन्स आहे ही खरं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स जे MD MS करणारे ह्या स्टुडंट्ससाठी ही कॉन्फरन्स आहे आणि ही कॉन्फरन्स महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये घेतल्या जाते आणि ह्यावेळेस इथल्या स्टुडंटनी ही इथे अरेंज केली. तर ही कॉन्फरन्स ही स्टुडंट्सनी अरेंज केलेली आहे आणि आम्ही ॲज अ फॅकल्टीज आम्हाला आमचे जे एक्सपर्टीज आहोत आम्ही ज्या टॉपिकमध्ये त्या टॉपिकमध्ये आम्ही त्यांना गाईड करत असतो. तर ह्या कॉन्फरन्समध्ये स्टुडंट्ससाठी जे उपयोगी टॉपिक्स आहेत असे टॉपिक्स त्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये कवर केलेले आहेत. आणि मी एवढंच म्हणेल की यांचे जे सेक्रेटरी आहे मार्ड प्रेसिडेंट ज्यांनी हे सगळं घडवून आणले त्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि असेच कॉन्फरन्सेस प्रत्येक कॉलेजेसमध्ये झाले पाहिजे ज्याचा फायदा मुलांना होईल आणि त्यांच्या फ्युचरसाठी पण ते बेनिफिशियल आहे. धन्यवाद. आजचा जो सकाळचा प्रोग्राम होता हा बजाज हॉलमध्ये होता. या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी माननीय नामदार अतुल सावेजी हे मंत्री आले होते. तसेच आपल्या घाटीचे डॉक्टर शिवाजी शिकरे सरसुद्धा एक आपले मेन गेस्ट होते आणि उपअधिष्ठा मॅडम पण होत्या आणि तसेच त्यांचे सर्व आपले डॉक्टर्स आणि ते सर्वजण आपल्या प्रोग्राममध्ये उपस्थित होते. पंकज रमेश केवळ. तर मार्टकॉन 2026 इथे ही कॉन्फरन्स चालू आहे आपल्या GMC म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये. इथे आम्ही या कॉन्फरन्समध्ये डेलिगेट किट देण्याचं काम केलं. आपले जेवढे पण डेलिगेट्स म्हणजे डॉक्टर्स आलेले होते काही ह्या स्टेटमधले ओव्हरऑल सिटीजचे जे काही डॉक्टर असतील म्हणजे संभाजीनगर, मुंबई, पुणे ते नागपूरपर्यंत आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्रातले जेवढे ते डॉक्टर्स होते ते या कॉन्फरन्समध्ये आले. त्यांनी या कॉन्फरन्समध्ये PPT प्रेझेंटेशन केलं. पोस्टर होते त्यांनी तेहीसुद्धा क्रिएट केले. त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन केलं आणि आम्ही हे जे काउंटर होतं आमचं डेलिगेट किटचं काउंटर होतं. त्या काउंटरवरून आम्ही जेवढे पण काही डॉक्टर्स होते त्यांना डेलिगेट किट दिल्या. त्या डेलिगेट किटमध्ये एक नोटपॅड आणि एक पेनसुद्धा